वेक्टरच्या या आजच्या लेक्चरमध्ये आपण एक जॉमेट्रिकल रिझल्ट प्रूव्ह करणार आहे. प्रूव्ह दॅट मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल आर concurrent. Medians of a triangle are concurrent and hence find position vector of point of concurrence. हा जो पार्ट आहे आता इथे मी एक्स्ट्रा यामध्ये लिहिलेला आहे. आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. त्याकरिता आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू. समजा इथे ए बी सी हा एक ट्रायंगल आहे. पोजिशन वेक्टर ऑफ ए इज ए बार, पोजिशन वेक्टर ऑफ बी इज बी बार and position vector of C is C bar. आता इथे let A bar, B bar, C bar be the position vectors of vertices A, B, C respectively of triangle ABC. A बार, B बार, C बार हे पोजिशन वेक्टर्स आहेत ए बी सी या वर्टायसेसचे आणि हे वर्टायसेस आहेत ऑफ ट्रायंगल ए बी सी. त्यानंतर आता इथे डी हा मिड पॉइंट आहे बी सीचा. त्यानंतर ई हा मिड पॉइंट आहे ए सीचा आणि एफ हा मिड पॉइंट आहे साइड ए बीचा. आता इथे पुन्हा लेट डी ई अँड एफ बी द मिड पॉइंट्स ऑफ sides. D is midpoint of side BC म्हणून side BC, CA and AB respectively. इथे DEF हे मिड पॉइंट्स आहेत साइड BC, साइड CA आणि साइड AB चे. पुन्हा इथे लेट डी बार ई बार and F bar with the position vectors of D, E and F respectively. आता इथे ए बी सी हे वर्टायसेस आहेत, डी एफ हे मिड पॉइंट ऑफ दी साइड्स आहेत. तर इथे आपल्याला मिळेल देन ए डी आपण ए आणि डी जॉईन केलं इथे, बीई अँड सी एफ, ए डी बी अँड सी एफ will be medians of a triangle. हे जे आहेत हे ट्रायंगलचे मीडियन होते. आता यामध्ये
by midpoint formula, we get d bar is equal to मिळेल b bar plus c bar by 2. त्यानंतर e bar is equal to मिळेल c bar plus a bar by 2 आणि f bar is equal to मिळेल a bar plus b bar by 2 असं मिळेल. आता इथे AD बार, BE बार आणि CF बार हे जे वेक्टर्स आहेत हे वेक्टर्स राहतील अलॉंग दी मीडियन AD, BE आणि CF. तर इथे या रिलेशनवरून आपण इथे असं जर लिहिलं 2D बार इज इक्वल टू B बार प्लस C बार असं मिळेल. त्यानंतर 2E बार इज इक्वल टू C बार प्लस A बार असं मिळेल आणि 2F बार इज इक्वल टू A बार प्लस B बार असं मिळेल. आता इथे यामध्ये B बार प्लस C बार आहे, इथे C बार प्लस A बार आहे, इथे A बार प्लस B बार आहे. या पहिल्या रिलेशनला आपण म्हणजे असे 3 रिलेशन आहेत. फर्स्ट रिलेशनमध्ये आपण A बार ॲड करू, म्हणून इथे आपण असं लिहू शकतो 2D बार प्लस A बार इज इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार. म्हणजे या वेक्टरला आपण 2D बार या वेक्टरला A बारने मल्टिप्लाय केलं. आता इथे 2E बार इथे C बार प्लस A बार आहे, त्याला आपण B यामध्ये ॲड करू. इथे 2D बारला A बार ॲड केलेला आहे. 2E बार याला इथे C बार प्लस A बार म्हणजे B बार ॲड करू यामध्ये. 2E बार प्लस B बार इज इक्वल टू C बार प्लस A बार प्लस B बार असं आपल्याला मिळेल. इथे आता A बार प्लस B बार आहे, इथे 2F बार प्लस C बार असं आपण करू. इथे राईट साईडला मिळेल A बार प्लस B बार प्लस C बार. आता यामध्ये पहा 2D बारमध्ये आपण A बार ॲड केला, 2E बारमध्ये आपण B बार ॲड केला, 2F बारमध्ये आपण C बार ॲड केला. राईट साईडला या तीनही रिलेशनच्या राईट साईडला आपल्याला A बार प्लस B बार प्लस C बार, A बार प्लस B बार प्लस C बार, पुन्हा A बार प्लस B बार प्लस C बार असं मिळते. म्हणून इथे पहा लेफ्ट साईडला राहील 2D बार प्लस A बार. इथे दुसरं रिलेशन आहे 2E बार प्लस B बार. तिसरं रिलेशन आहे 2F बार प्लस C बार. इथे 2D बार प्लस A बार, 2E बार प्लस B बार आणि 2F बार प्लस C बार. राईट साईडला मात्र आपल्याला A बार प्लस B बार प्लस C बार असं लिहिता येईल. A बार प्लस B बार प्लस C बार. या तीनही रिलेशनचे जे राईट साईड आहे त्यामध्ये A बार प्लस B बार प्लस C बार, A बार प्लस B बार प्लस C बार आणि पुन्हा A बार प्लस B बार प्लस C बार असे रिलेशन आहेत. म्हणून आपण तिन्ही लेफ्ट साईड इक्वल आहेत आणि इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार असं आहे. आता इथे आपण याला 2D बार प्लस 1A बार असं लिहू. इथे याला 2E बार प्लस 1B बार म्हणजे या B बारचा कोएफिशियंट 1. इथे 2F बार प्लस 1C बार इज इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार असं आपल्याला लिहिता येईल. आता इथे हे जे 2D बार प्लस 1A बार आहे याला आपण 3 ने डिवाइड करू.
2d bar plus 1a bar upon 2 plus 1, that will be 3. इथे 2e bar plus 1b bar, याला सुद्धा 2 plus 1 means 3 ने डिवाइड करू. इथे 2f bar plus c bar means 1c bar, याला सुद्धा 3 ने डिवाइड केलं. मग इथे a bar plus b bar plus c bar अपॉन 3 असं मिळेल. आता इथे 2d बार प्लस a बार अपॉन 3 हा पोझिशन वेक्टर आहे. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट डिवाइडिंग AD, इथून इथे या ऑर्डरमध्ये पहा, डिवाइडिंग AD प्लस असल्यामुळे इंटरनली इन रेशो. आता इथे ए पासून डी पर्यंत म्हणजे AD ला डिवाइड करणारा हा पोझिशन वेक्टर आहे, म्हणजे असा पॉइंट जो AD ला डिवाइड करतो आणि रेशो आहे 2:1, म्हणून इथे ह्या पद्धतीने लिहिता येईल. म्हणून पहिला आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट डिवाइडिंग AD इंटरनली इन द रेशो 2:1 इज इक्वल टू. आता इथे सेकंड हा आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट डिवाइडिंग BE इंटरनली इन रेशो. BE ला इंटरनली 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो. थर्ड आहे इथे CF, म्हणून पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट डिवाइडिंग CF इंटरनली इन रेशो 2:1. आणि हे तीनही पॉईंट जे आहेत म्हणजे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट डिवाइडिंग AD ला डिवाइड करणारा पॉइंट, BE ला डिवाइड करणारा पॉइंट, CF ला डिवाइड करणारा पॉइंट, या तीनही पॉईंटचे पोझिशन वेक्टर कॉमन यांचा पोझिशन वेक्टर आहे A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3. तिन्हीचा पोझिशन वेक्टर एकच असल्यामुळे हे जे तीन पॉईंट आहेत म्हणजे AD ला डिवाइड करणारा पॉइंट, BE ला डिवाइड करणारा पॉइंट आणि CF ला डिवाइड करणारा पॉइंट हा कॉमन पॉइंट आहे. फ्रॉम अबोव it is clear that point dividing AD म्हणजे मीडियन आहे, मीडियन AD, BE and CF, point dividing median AD, median BE आणि median CF internally in ratio 2:1 is a common point. या तिन्ही याचे पोझिशन वेक्टर एकच असल्यामुळे हा कॉमन पॉइंट आहे. that is point of concurrence. हा जो आहे पॉइंट डिवाइडिंग मीडियन AD, मीडियन BE आणि मीडियन CF हा कॉमन पॉइंट आहे आणि त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणू. and it is A bar plus B bar plus C bar by 3. Therefore, medians AD, BE
अँड सी एफ आर कॉन्करंट असं आपल्याला म्हणता येईल. हे जे मीडियन्स आहेत हे कॉन्करंट आहेत. आल्सो पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज सेंट्रॉइड. यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला सेंट्रॉइड असं म्हणतात. अँड इट्स पोझिशन वेक्टर इज ए बार प्लस बी बार प्लस सी बार बाय 3. त्याचा पोझिशन वेक्टर ए बार प्लस बी बार प्लस सी बार बाय 3 आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हा जो थिअरॉटिकल रिझल्ट आहे म्हणजे जॉमेट्रिकल रिझल्ट हा आपल्याला प्रूव्ह करता येतो.